नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारने मंगळवारी ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रति टन 100 रुपयाची वाढ करत देशातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिली असली तरी दुसरीकडे देशात 2025-26 या हंगामामधील 1,12,740 कोटी पैकी सुमारे 88% रक्कम 20 एप्रिल 2026 पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली आहे. याचाच अर्थ देशात अद्याप 12,779 कोटी रुपयाची ऊस बिले थकीत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 2024-25च्या हंगामातील 99.5% देणी पूर्ण झाली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर बिले मिळावीत यासाठी प्रयत्नशील असली तरी सर्वच कारखाने वेळेवर ऊस बिल देण्यात अपयशी ठरले आहेत. आता सध्याची परिस्थिती तर बरेच साखर कारखान्यांनी घोषणा केलेल्या ऊस बिलाच्या आत म्हणजे समजा 3,000ची घोषणा केली असेल तर 2500च्या आसपासच ऊस बिले ही काढायला सुरुवात केलेली असून ऊसाच्या पैशाचे 2 टप्पे हे केलेले आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने येणाऱ्या 2026-27 गाळप हंगामासाठी एफ.आर.पी. प्रति टन 100 रुपयाची वाढ केली आहे. 2025-26च्या हंगामासाठी एफ.आर.पी. 3,550 रुपये ही होती. ती आता येणाऱ्या हंगामात 3,650 रुपये इतकी केली जाईल. 10.25% आर्थिक उतारासाठी ही रक्कम उत्पादकांना मिळेल अशी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हा दर निश्चित करण्यात आला आहे. शेतकरी सध्या ऊसाच्या पैशाची वाट पाहत आहेत, पण कारखान्यांनी शेतकऱ्याची पिळवणूक करायला सुरुवात केलेली असून सध्या फक्त अर्धवट पैसे देणे अथवा पैसे द्यायला टाळाटाळ करणे, फक्त 2-3 दिवसाचेच ऊस बिले काढणे आणि ऊस बिलेचं काढणे चालू आहे असे दाखवणे, असे प्रकार सध्या महाराष्ट्रातील साखर कारखाने हे करत असून त्यावर हे सर्व कारखाने हे राजकीय मंडळीचे असल्या कारणाने सरकारही त्यांचेच आणि साखर कारखानेही त्यांचेच, त्यामुळे ही फक्त शेतकऱ्याची गळचेपी केली जात असून या गळचेपीला कुठलाही आधार हा मिळताना दिसत नाही. शासन सध्या जे शेतकऱ्याच्या बाजूने लढतात त्यांनाही आता सत्तेत सहभागी करून घेताना दिसते. आताचीच बाब म्हणजे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लढणारे बच्चू कडू यांना देखील आता सत्तेत सहभागी करून घेऊन लवकरच त्यांना मंत्रिपद वगैरे देतील आणि शेतकऱ्याविषयी लढणारे नेता कुणीही शिल्लक राहू नये याची सरकार ही काळजी घेताना दिसत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.